हरे कृष्णा. महाभारत युद्धभूमी पूर्ण सज्ज झालेली असते युद्धासाठी. सगळ्या सैन्याची रचना झालेली असते आणि नेमकं त्या क्षणी अर्जुन स्वतःचे शस्त्र त्याग करायला जातो. तो भगवंतांना म्हणतो, हे माधव, समोर उभी असलेली माणसं माझी आहेत, त्यांच्यावर मी वार करूच शकत नाही. हे अतिशय चुकीचं कर्म आहे, मला नकोय, मला काहीच नकोय, पण मी हे कर्म करणार नाही. तुम्हाला काय वाटतं, तो युद्धभूमीवरचा अर्जुन तुमच्या आणि आमच्यामध्ये नाही, आपल्या प्रत्येकामध्ये अर्जुन दडलेला आहे. कारण आपलं रोजचं आयुष्य जगत असतानाही आपल्याला खूपदा मनात येतं की मी हे कर्म करावं की नाही, हे कर्म खरंच चांगलं आहे की वाईट आहे, इज इट गुड कर्म और बॅड कर्म. नेहमी आपल्या मनात हा डाऊट येतो. आणि खूपदा काय होतं, त्या डाऊटमध्ये आपण इतके राहतो की आपल्याकडून कर्म करणं तर राहूनच जातं, पण ती साशंकता आपल्याला आतमध्ये कुठेतरी खात राहते. याच्यावरच आज थोडंसं की कसं ओळखावं की कर्म चांगलं आहे की कर्म वाईट आहे. आणि बघायला गेलं तर प्रत्येकाची व्याख्या चांगल्या कर्माची आणि वाईट कर्माची वेगवेगळी आहे. म्हणजे आपली स्वतःची अगदी जवळची व्यक्ती, तिच्यासाठी जर एखादी गोष्ट बरोबर असेल, एखादं कर्म बरोबर असेल, तर आपल्यासाठी ते कर्म चुकीचं असू शकतं. तिच्यासाठी एखादी गोष्ट एखाद्याला बोलणं हे जर बरोबर असू शकतं, तर आपलं पण आपल्याला म्हणू शकतं की अरे, हे 2 शब्द दिल्याने जर त्या व्यक्तीला वाईट वाटणार असेल, ती व्यक्ती दिवसभर त्याच त्रासात राहणार असेल, तर मी न बोललेलं ठीक. म्हणजे ती गोष्ट किती का खरी असे ना, पण माझ्या 2 शब्दामुळे जर त्या व्यक्तीला त्रास होणार असेल, तर मी नाही बोलणार. मी न बोलून पुढे जाणं हा मार्ग मी पत्करेन. म्हणजेच काय, परत चांगलं कर्म आणि वाईट कर्म याच्यामध्ये होणारी साशंकता, याच्यामध्ये कन्फ्यूज होणारे आपण. तर ते कसं ओळखावं? लहानपणी जसं आपल्याला घरी येताना आपल्या आई वडिलांचा एक दबदबा असतो की आईने सांगितलंय खोटं बोलायचं नाही, शाळेतली कुठली वस्तू घरी आणायची नाही. म्हणजे जर का मी चुकून शाळेतला खडू सुद्धा घरी नेला आणि आईने जो तो दप्तरामध्ये बघितला, तर मला बेदम मार पडू शकतो, कारण तिने सांगितलंय हे चुकीचं आहे. म्हणजेच काय, भाऊ दहशत आहे. आई वडिलांची एक दहशत असते, आपल्याला एक भीती असते. आणि जसजसे आपण मोठे होतो तसं आपल्याला कळतं की खरंच ही गोष्ट चुकीची आहे. जी गोष्ट माझी नाही त्या गोष्टीवर मी कसं काय हक्क गाजवायचा. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी शिकत शिकत मोठे होतो, तेव्हा आपल्याशी आपलं मन बोलायला लागतं. आपलं अंतर्मन आपल्याला सांगतं की तू ही गोष्ट करू नकोस. जे आपण आजपर्यंत खूपदा ऐकलंय की माझं मन मला खातंय, माझं मन मला हे करू नको असं सांगतंय. म्हणजेच काय, कोण आहे त्या मनामध्ये, काय आहे ती मनाची शांती? प्रत्येकाच्या मनामध्ये भगवंतांचा वास असतो, प्रत्येकाच्या मनामध्ये. त्याच्यामुळे कोणतं पण काम करताना प्रत्येकाने स्वतःला नेहमी हा प्रश्न विचारावा की ही गोष्ट केल्यामुळे खरंच माझी मनाची शांती तशीच राहणार आहे का? कारण म्हणतात ना, तुम्ही सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतात, पण तुमच्या मनाची शांती ही तुम्हाला तुमची कमवावी लागते. त्याच्यामुळे त्याला खूप जपा, अगदी लहान बाळासारखी त्याची काळजी घ्या. कारण ती जर एकदा गडबडली ना, तर माणूस आयुष्यामध्ये खरं सुख कधीच उपभोगू शकत नाही. त्याच्यामुळे नेहमी स्वतःला हा प्रश्न विचारावा की मी हे कर्म करत असताना जर माझे भगवंत माझ्याकडे बघत असतील, तर त्यांना खरंच छान वाटेल का? अर्थात माझी मनाची शांती तशीच टिकून राहील का? जर त्याचं उत्तर हो असेल, तर नक्की माणसाने ते कर्म करावं, कारण ते कर्म तुमच्यासाठी योग्य आहे. पण जर का एखादी गोष्ट केल्यामुळे ती कितीही सूक्ष्म लेवलची असेल, तुमच्या मनातली शांती डगमगणार असेल, तुम्हाला नंतर त्याचा पश्चाताप होणार असेल, तर माणसाने ते कर्म कधीच करू नये, कारण तुमच्यासाठी ते कर्म हे चुकीचं कर्म आहे. हा चेक माणसाने नेहमी स्वतःवर ठेवावा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा दुर्योधन अगदी मरण यातना सोसत असतो, तेव्हाच सुद्धा त्याला भगवंत म्हणतात की तुझी भावना आत्ताही अशी ठेव की पांडवांचं सगळं चांगलं होऊ दे, तुझं स्वर्गामध्ये स्थान नक्की स्थिर होईल. पण तेव्हा सुद्धा दुर्योधन मनामध्ये ही भावना ठेवतो, म्हणजे अगदी मरणाच्या दारामध्ये उभा असलेला दुर्योधन सुद्धा मनात ही भावना ठेवतो की मला आजही ह्या तलवारीला पांडवांचं रक्त बघायचं आहे. म्हणजेच काय, तर आपण कोणतंही कर्म करत असताना आपले भाव काय आहेत, आपली नीती काय आहे त्याच्या मागे, की मला कुणाला फसवायचंय, मला कुणाचं चांगलं करायचंय, मला कुणाला शांती द्यायची, मला कुणाची शांती भंग करायची आहे, त्या गोष्टी तुमच्याकडे पलटून येणार म्हणजे येणारच. सो ह्या 2 महत्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या कर्म करताना. एक, या कर्मामागे माझी भावना काय आहे, नक्की मला याच्यातून काय साधायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, हे कर्म केल्यामुळे माझी मनशांती, माझे भगवंत हे खुश होतील, माझी शांती नेहमी तशीच स्थिर माझ्याबरोबर राहील. आणि जेव्हा याचं उत्तर 100% हो येतं, तेव्हा न डगबगता ते कर्म करावं, कारण शेवटी कर्म करणं हेच आपल्या हातात आहे. बाकी पुढे काय करायचंय, प्रारब्ध आणि त्या सगळ्या गोष्टी भगवंतांच्या चरणी अर्पण, पण कर्म करणं हे आपल्या हातात आहे. आणि
इतकं छान आयुष्य आहे, त्याच्यात येणाऱ्या इतके छान छान गोष्टी आहेत, त्या माणसाने बिनधास्त कराव्यात, पण ह्या 2 गोष्टींचा चेक माणसाने नेहमी स्वतःवर ठेवावा. याच्यामुळे आपण त्या दुविधेमध्ये कधी अडकणार नाही आणि समोर येणारं कर्म आपण व्यवस्थित निभावून देऊ. चांगलं कर्म आणि वाईट कर्म हे माझ्यापर्यंत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचं स्वतःचं याच्यावर काही टेक असेल, तुम्हाला स्वतःला वाटत असेल की हे या पद्धतीने समजवू शकतो आपण, तर नक्की कमेंट्समध्ये टाका. बाकी तुम्हाला अजून कुठल्या नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तेही मला कळवा. इथेच थांबते. हरे कृष्णा.